नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळाला घामोळ्या आल्या तर आपण कोणते उपाय करू शकतो जेणेकरून बाळाच्या घामोळ्या बऱ्या होतील आणि सोबतच असे काही घरगुती उपाय सांगणार आहे आणि बाळाला घामोळ्या येऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन घेतले पाहिजे या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढले की शरीरावर जास्त प्रमाणात घाम येत असतो आणि शरीरावरचे जे स्किन पोअर्स असतात किंवा स्किनमधले जे छिद्र असतात ते बंद होतात आणि त्याच्यातून छोटे छोटे पुरळ उठते आणि ते पुरळ लाल होती त्वचा, त्याच्यानंतर त्वचेला खाज येते, जळजळ होते त्या त्वचेवर आणि अशा याच्यामुळे बाळाला जखमासुद्धा होऊ शकतात। तर हे बाळासाठी खूप त्रासदायक असतं। बाळाला घामोळ्या येऊ नये म्हणून किंवा बाळाला घामोळ्या आल्या तर कसं लवकर कमी करता येईल किंवा बाळाला घामोळ्या येऊ नये म्हणून काय करणं गरजेचं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच तुम्हाला मी काही घरगुती उपाय सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। घामोळे ह्या उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढल्यामुळे किंवा इतर ऋतूमध्ये बाळाला जास्त गरम कपडे, एकावर एक 2-2 कपडे वापरले आणि बाळाला जर जास्त घाम येत असेल तेव्हा बाळाला घामोळ्या असतात। बाळाला घामोळ्या येऊ नये म्हणून आणि जर आल्या तर बाळाच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बाळाला सुती, फिक्कट रंगाचे, पातळ असे कपडे वापरा। बाळाच्या जवळपास हवा खेळती राहील याकडे लक्ष असू द्या, म्हणजे कूलर, AC, फॅन किंवा बाळाला हवा लागेल अशा ठिकाणी बाळाला ठेवा, म्हणजे बाळाला जास्त घाम येणार नाही आणि बाळाला घामोळ्या होणार नाही। बाळाच्या आंघोळीसाठी कोमट पाणी वापरा। बाळाला दिवसभरातून 2दा आंघोळ घाला। शक्य असेल तर बाळाचं शरीर कोमट पाण्याने पुसून घ्या। आंघोळ घालताना थोडा वेळ बाळाला कोमट पाण्यात खेळू द्या। असं केल्याने बाळाच्या घामोळ्या कमी होण्यास मदत होते। शिवाय तुम्ही थंड पाणी उन्हामध्ये ठेवून कोमट करा आणि त्या पाण्याने बाळाला आंघोळ घाला, त्याने सुद्धा बाळाच्या घामोळ्या कमी होण्यास मदत होते। बाळाला कधीही थंड पाण्याने आंघोळ घालू नका, कारण बाळाला सर्दी होण्याची शक्यता असते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला उन्हामध्ये घेऊन जाणे टाळा। जाणे गरजेचंच असेल तर बाळाला ऊन लागणार नाही किंवा बाळाला घाम येणार नाही या गोष्टीची काळजी घ्या। बाळ झोपल्यानंतर बाळाला व्यवस्थित हवा लागत आहे का याकडे लक्ष असू द्या। त्याच्यानंतर बाळासाठी आपण जे अंथरूण बनवणार आहे ते जास्त गरम होणार नाही याकडे लक्ष असू द्या। सोबतच बाळाला झोळीमध्ये किंवा झोक्यामध्ये न झोपवता बाळाला मोकळ्या अशा जागेत झोपवा। बाळाच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याकडे लक्ष असू द्या। बाळ जर 6 महिन्यापेक्षा छोटं असेल तर बाळाला फीडिंग करा। बाळाच्या मागण्यानुसार तुम्ही बाळाला फीड करा किंवा बाळाला प्रत्येक 2-2 तासाने फीड करा, जेणेकरून बाळाच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी राहील आणि बाळाची उष्णता कमी होईल। 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाच्या आहारात ज्यूस, फ्रूट्स, व्हिटॅमिन C वाले फ्रूट्स, त्याच्यानंतर तुम्ही दही, ताक, लस्सी, नारळ पाणी असे सर्व पदार्थ द्या। सोबतच बाळाला फीडिंग पण करा। असं केल्याने बाळाच्या शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी राहील आणि बाळाला उष्णता कमी होण्यास मदत होईल। बाळाला जर घामोळ्या आल्या असेल तर बाळाच्या घामोळ्या बरे होईपर्यंत तुम्ही बाळाला कपडे घालू नका किंवा बाळाला हवा लागेल असेच कपडे वापरा। घामोळ्या आलेल्या जाग्यावर तुम्ही कोमट पाण्याने पुसून घ्या, म्हणजे शरीराची उष्णता कमी होईल। बाळाच्या घामोळ्या कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो किंवा काही लेप आपण लावू शकतो, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला जो लेप आहे तो आहे पपईचा लेप। तर पिकलेली पपई घ्या आणि ती मॅश करून तिचा असं दाखवल्याप्रमाणे लेप तयार करा आणि तो लेप बाळाला ज्या जागेवर घामोळ्या आल्या आहेत त्या जागेवर लावा। थोडा वेळ ठेवा। असं केल्याने पपईमुळे शरीराला थंडावा भेटतो आणि जी जळजळ होत असते घामोळ्यांची ती जळजळ कमी होते आणि बाळाला आराम भेटतो। नंबर 2 आहे काकडी। तर तुम्ही काकडीचे अशा प्रकारे काप करून घेऊन फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनिटं ठेवा। ते काप थंड झाल्यानंतर तुम्ही बाळाला ज्या जागी घामोळ्या आल्या आहेत त्या जागी थोडेसे फिरवा। काकडीमुळे बाळाची त्वचा थंड पडते आणि घामोळ्या कमी होण्यास मदत होते। नंबर 3 आहे बटाट्याचा किस। तर सालासकट एक बटाटा किसून घ्या आणि बाळाला ज्या ठिकाणी घामोळ्या आल्या आहेत त्या जागेवर तुम्ही हा किस लावा। असं केल्याने बाळाच्या घामोळ्या कमी होण्यास मदत होते। नंबर 4 आहे कोरफड। तर कोरफडीचा गर काढून घ्या आणि तो गर बाळाला ज्या ठिकाणी घामोळ्या आल्या आहेत त्या जागेवर लावा। असं केल्याने बाळाला जी खाज आहे किंवा लालसरपणा, ते पुरळ असते ते संपूर्ण बरं होण्यास मदत होते। परत
परंतु तुम्ही कोरफड जेल न वापरता नैसर्गिक अशी कोरफडच वापरा. नंबर 5 आहे बर्फ. तर तुम्ही बर्फाचा वापर करून सुद्धा बाळाच्या घामोळ्या बरं करण्यास मदत करू शकता. तर तुम्ही बर्फ एका कपड्यामध्ये गुंडाळून घ्या आणि त्या बर्फाने बाळाच्या घामोळ्या आलेल्या जागेवर शेका, किंवा तुम्ही आईस पॅड पण सुद्धा वापरू शकता. वापर करून तुम्ही बाळाला जी जळजळ होत असते घामोळ्या आलेल्या जागेवर ती कमी करू शकता. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.